यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे। जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल, तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या संहारासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगान युगे जन्म घेईन। अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली, 1-2 वर्षांमध्ये तब्बल 350 वर्ष हा महाराष्ट्र अंधारात होता आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युगपुरुषाने जन्म घेतला। महाराष्ट्र असा सुखाने नांदत असताना एक दुष्ट काल यवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर पडली। महाराष्ट्र परकीय स्वारांच्या टाचेखाली भरडला जातो। अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची, धनधान्यांची लुटालूट थांबता थांबत नव्हती। जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते, तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो। अशा वेळी साधू, संत, लहान थोर, लेकी, बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गाराणं घालतोय। अरे जेजुरीच्या खंडोबा, पंढरपूरच्या विठोबा, तुळजापूरच्या भवानी आई, दार उघड, दार उघड आई, दार उघड। सरते शेवटी देवानं गाराणं ऐकलंच। शालिवन शके 1551 शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन वद्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा, ग्रहमंडलातील सूर्याचा, नक्षत्रातील ध्रुवाचा, या सम छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला। शिवाजीचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा। सुलभा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा, सुलभा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा। जो जो रे बाळा जो जो रे, जो जो रे बाळा जो जो रे। जाग रे बाळा जाग रे, ढोलन तारे घुमू द्यात रे झळकात चौघडे। शिवनेरीच्या सदरेवर
मावळे मर्द मराठे खडे. आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. बालवयापासूनच शिवबांना माँसाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, ज्यामधून धर्म अधर्म सत्य असत्य न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला. तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली, जसे की दादोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती. करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती. एकटे नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही. त्यासाठी तशी कर्तबगार माणसे निष्ठावन मावळे घडवावे लागतात. शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली. तानाजी मालुसुरे, सूर्याजी मालुसुरे, यसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजी जेदे आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुवारी गड, सुभान मंगल, कोंढाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि 12 मावळ स्वतंत्र झाला. पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली. परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट. ते संकट म्हणजे अफजल खान. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने, दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजर येत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान.
या नावतेच अफजल खान जिता जागता जणू सहिताने खान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून मरहबा सुभानअल्लाह. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज, जो तो हेच बोलू लागला. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा. मासाहेब, आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत अशा वाघिणीचा त्यो छावा. तथास्तु. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलेत आला. खान डौलत डुलेत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान अभिमान मान्याला, खान अभिमान मान्याला. कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला. चिलखत होतय अंगाला, चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडपडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवा ठेकेला, पोटामंदी पिचवा ठेकेला. वाघ नखाचा मारा केला, वाघ नखाचा मारा केला. टरा टरा फाडलं पोटाला. तडा गेला खानाचा कोटळा. भाई रे भाई रे आला जी जी, भाई रे आला जी जी जी. अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी स्वराज्यवाढीची मोहीमच हाती घेतली. पाहता पाहता पन्हाळ्यापर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. कोकणही ताब्यात घेतले. सर्वत्र फक्त विजयच विजय दिसू लागला. हिंदवी स्वराज्य वाढू लागले. अशा या वाढत्या हिंदवी स्वराज्यावरती संकटे येतच होती. पुढे स्वराज्यावर संकट आले ते म्हणजे सिद्धीचे, सिद्धी जोहरचे. सिद्धीने सुमारे 4 महिन्यापेक्षा जास्त पन्हाळ्याला वेढा घातला. या वेड्यातून महाराजांना सुटकेसाठी बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद व अनेक बांधलांनी पराक्रमाची शिकस्त केली. समोर मृत्यू दिसून सुद्धा शिवा काशीद प्रति शिवराय बनून सिद्धीच्या शामियानात जातात. काय म्हणावे त्या धैर्याला. पावनखिंडीत 3000 गनिमांची अवघ्या 300 मावळ्यांना घेऊन गोडखिंड अडून धरली आणि बाजीप्रभूंनी राजांना पुढे जाण्यास सांगितले. काय म्हणावे त्या शौर्याला. राजे, लाख मेले तरी चालतील, परंतु लाखांचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे. जा राजे जा, फक्त एक करा. विशालगडावर पोहोचल्यावर तोफेचे 5 बार द्या. तोपर्यंत हा बाजी या खिंडीतच गनिम रोखून ठेवतो. पुरंदराच्या तहावेळी मुरारबाजींना माझ्या सैन्यात आलमगीर बादशाहकडून मनसब देतो असे आमिष दाखवणाऱ्या त्या दिलेर खानासमोर मुरारबाजी स्वराज्याच्या पायी वाहिलेल्या निष्ठेला आठवून तांडव करतात. काय म्हणावे त्या स्वामी निष्ठेला. पुढे राजांना आग्र्याला जावे लागले. तेथील औरंग्याच्या मगरमिठीतून निष्ठून आल्यावर तहा दिलेल्या किल्ल्यापैकी जेव्हा कोंडाणा घेण्याची वेळ आली तेव्हा स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून सुभेदार तानाजी मालुसरे पुढे आले. काय म्हणावे त्या त्यागाला. ही मोहीम मॅच फत्ते करणार राजे. आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. अशा या स्वराज्याच्या यज्ञकुंडात अनेक महावीरांनी शौर्याची, निष्ठेची, त्यागाची संहिता धारण करून आहुती घेतली. अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगड, चिऱ्या, पायऱ्या बसवल्या, घडवल्या. एक एक बुरुज बांधला गेला.
आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजयश्री धारण केलेला भगवा ध्वज चढवण्याची, म्हणजेच आपल्या महाराजांच्या शिवरायांच्या राज्य अभिषेकाची. राजा माझा लेख बिरुबाचा, राया माझा अवतार खंडेरायाचा. पुरा मंदी राजा माझा, डोया मंदी राजा माझा, जीवा मंदी मना मंदी राजा ठसला. माझा धनी माझा राया, बापावानी करी माया, गडावर आज माझा राजा बसला. साडेतीनशे वर्षाच्या काळ रात्रीनंतर अरुणोदय झाला. भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला. हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा, यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा राज्य अभिषेकासाठी सज्ज झाला. वन्दे देवोमापतिं सुरगुरुं वन्दे जगत्कारणं वन्दे पन्नगभूषणं मृगधरं वन्दे पशूनां पतिं वन्दे सूर्यशशाङ्कवलिनयनं वन्दे मुकुन्दप्रियं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवं शङ्करम्. ॐ मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. नमस्तेस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमान् महादेवाय नमः. ॐ नमः शम्भवाय च मयोभवाय च नमः शङ्कराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्ष्यमामृतात्. नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माकराय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय. मन्दाकिनी सलिल चन्दन चर्चिताय नन्दीश्वर पर्वतनाथ महेश्वराय मन्दार पुष्य बहुपुष्य सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय. शिवाय गौरी वदनाब्ज वृन्द सूर्याय रक्षाध्वरनाशकाय श्रीनीलकण्ठाय वृषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय. वसिष्ठकुम्भोद्भवौतमार्य मुनीन्द्रदेवार्चितशेखराय चन्द्रार्कवैश्वानरलोचनाय तस्मै मकाराय नमः शिवाय. यज्ञस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगम्बराय तस्मै यकाराय नमः शिवाय. पञ्चाक्षरमिदं पुण्यं यः पठेत शिवसन्निधौ शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते.